Welcome to Tech Math channel. Now today we are going to the mathematics part first, lesson number 2, quadratic equations. Now in the previous session we have learned the standard form of a quadratic equations, then how to convert the given equation into a standard form of a quadratic equation, then find the values of a, b and c, and also we have studied the given values are the roots of a quadratic equation or not. Now we have seen the standard form of a quadratic equation, that is ax square plus bx plus c is equal to 0. This is the standard form of a quadratic equations. So in this standard form, the degree of the standard form is 2. हा जो स्टँडर्ड फॉर्म जो आहे स्टँडर्ड फॉर्मची डिग्री 2 आहे. मग याच्यावर आपण असं सांगू शकतो की याची डिग्री 2 आहे, म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करू त्या सॉल्व्ह करताना आपल्याला त्याचे जे रूट्स मिळतात ते रूट्स 2 मिळतात. त्याची डिग्री 2 आहे आणि तसंच याच्यातून मिळणारे जे काही रूट्स असतील सॉल्व्ह केल्यानंतर ते रूट्स देखील 2 असतात. And now today we are going to solve the quadratic equations or to find the roots of a quadratic equations. There are various methods to find the roots of quadratic equations. Within that, the first method is factorization method, and that we are going to study. All the examples given in these methods, factorization methods, are given in practice set 2.2. So let's start practice set 2.2. Within that, the first question is x square minus 15x plus 54 is equal to 0. That is our first example given in practice set 2.2, and we are going to find the roots of this quadratic equation by using factorization method. Factorization method नाव दिले म्हणजे आपल्याला या quadratic equation चे फॅक्टर्स पाहायचे. आता हे फॅक्टर्स कसे पाहायचे, कशा पद्धतीने याचे रूट्स फाइंड आउट केले जातील ते आपण पाहू. आता हे दिलेले जे एक्झाम्पल जे आहे या एक्झाम्पल मध्ये आता आपण प्रीवियस सेशन मध्ये पाहिलं की ए बी सी चे व्हॅल्यू कसे येतील. त्याच्यात आता a ची व्हॅल्यू जी आहे a ची व्हॅल्यू म्हणजे कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर that is 1, b is equal to -15, c is equal to 54. या a b c च्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करता येतात. मग त्यानंतर काय करायचं, a आणि c चं मल्टिप्लिकेशन करायचं. व्हॅल्यू ऑफ a into व्हॅल्यू ऑफ c, व्हॅल्यू ऑफ a is 1, व्हॅल्यू ऑफ c is 54. So 1 into 54 is equal to 54. आता हा 54 जो आहे हा 54 हा नंबर स्प्लिट करायचा आहे. म्हणजे मिडल टर्म जे आहे व्हॅल्यू ऑफ b जे आहे -15, ही -15 आपल्याला अशा पद्धतीने स्प्लिट करायची, असे दोन नंबर्स मध्ये ती डिवाइड करायची की त्या दोन नंबरची ऍडिशन ही b इतकी असेल आणि त्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन जे असेल ते c इतकं असेल. म्हणजे असे दोन नंबर्स फाइंड करायचे ज्या दोन नंबरची ऍडिशन ही b आणि त्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन ही c येणार. आता जर मी इथे -15 जर घेतली तर आता -15 मध्ये असे दोन व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे की ज्या दोन याची सम जी असेल ऍडिशन जी असेल ती 15 येईल. आता 15 येण्यासाठी काय तुम्ही 10 5 असे घेऊ शकता, -10 -5 याची ऍडिशन -15 घ्यायला. आता याचं जर मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर ते 50 येते. आपल्याला मल्टिप्लिकेशन 54 लागेल. 11 आणि 4 घेतलं, -11 -4 याचे ऍडिशन -15 येईल, पण मल्टिप्लिकेशन 44 येईल. आपल्याला ते 54 लागते. 20 आणि -5 जर आपण घेतलं, मग आता याची ऍडिशन जी आहे ती -20 आणि +5 जर आपण घेतलं तर -15 याची ऍडिशन येईल, पण याची मल्टिप्लिकेशन जी आहे ती -100 येईल. हाही नंबर नाही सांगणार. -9 -6 9 6 -9 -6 is equal to -15. 9 6 are
-9 into -6 is equal to 54. म्हणजे ही पेअर जी आहे आपल्याला चालेल म्हणजे +54 is equal to -9 -6. हे एकदा दोन नंबर्स आपण फाइंड केले म्हणजे संपूर्ण एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालं. ही व्हॅल्यू फाइंड करून जे आहे तेच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हा मिडल टर्म जे आहे मिडल टर्म आपल्याला स्प्लिट करावी लागते. कशा पद्धतीने स्प्लिट करायचंय ते तुम्हाला सांगितलं की असे दोन नंबर्स फाइंड करायचे की ज्या दोन नंबरची ऍडिशन ही बी येईल आणि त्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन हे 54 येणार. So here 1 into 54 is equal to plus 54. हा 54 कसं लिहायला आपण -9 -6. -15 एक जे आहे ते आपण या -9 आणि -6 मध्ये स्प्लिट करणार आहोत. सो x square as it is I -9x -6x plus 54 is equal to 0. Now look at here -9x -6x is equal to -15x and 9 6 are 54. त्यानंतर हे आलेले जे दोन नंबर जे आहेत त्या दोन नंबरची या चार जे फॅक्टर्स आहेत त्याची पेअर फॉर्म केली आपण. x square -9x ही एक पेअर -6x plus 54 ही एक पेअर. यातून आपण आता कॉमन काढायचं. x square -9x मधलं कॉमन काढायचं -6x plus 54 मधलं कॉमन काढायचं. x square -9x x आहे कॉमन x निघाला. जर दोन्ही मध्ये x आहे x कॉमन काढला x स्क्वेअर मध्ये जर x कॉमन काढला तर x स्क्वेअर मध्ये x कॉमन काढला म्हणजे फक्त x राहील मायनस साइन ऍज इट इज. -9x मध्ये x ऑलरेडी बाहेर काढलेला कॉमन इथे राहिला नाही. बरोबर आहे का इथे कसं चेक करणार. x into x is equal to x square x into -9 is equal to -9x. आता याच्यातून आपल्याला कॉमन काढायचं. इथे x इथे x नाही x कॉमन निघणार नाही. 6 आणि 54 आहे. 54 च्या टेबल मध्ये 6 येतात. 9 6 are 54. So the common factor is -6. -6 इथे येते आणि इथे येते 6 54 च्या टेबल मध्ये येतात. -6 मधनं -6x मधनं -6 कॉमन काढला राहिला फक्त x. तर -6 ला अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केले म्हणजे 54 निघतील. तर 54 मधनं -6 कॉमन काढले फक्त काय राहतं तिथं -9 is equal to 0. हे मल्टिप्लिकेशन चेक करू. -6 into x -6x -6 into -9 is equal to plus 54. x -9 x -9 सेम आले ते पुन्हा कॉमन निघतील x -9 काय राहिलं तर फक्त x -6 is equal to 0. x -9 into x -6 is equal to 0. या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे एकदा हा 0 असेल किंवा हा तरी 0 असेल. आपण असं लिहू x -9 is equal to 0 or x -6 is equal to 0. एकदा हा तरी 0 असेल किंवा हा तरी 0 असेल किंवा दोन्ही 0 असतील म्हणजे म्हणून त्याचं मल्टिप्लिकेशन किती 0 आलेलं आहे. म्हणून that's why we are writing here x -9 is equal to 0 or x -6 is equal to 0. x -9 is equal to 0 means x is equal to हा -9 इकडे येताना 9 होईल और हा -6 इकडे येताना प्लस होईल म्हणजे x ची व्हॅल्यू तर +9 असेल x ची व्हॅल्यू तर +9 असेल किंवा x ची व्हॅल्यू +6 असेल. आम्हाला सांगितलं तुम्हाला की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे दोन असतात. इथे दोन रूट आपल्याला मिळालेले मग ते रूट्स आपण लिहू. रूट्स ऑफ द इक्वेशन आर x is equal to 9 or x is equal to 6. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1. हा क्वेश्चन नंबर 1 नोटबुक मध्ये नोट डाउन करून घ्या. Then we will solve question number 2. X square plus x minus 20 is equal to 0. X square plus x minus 20 is equal to 0. अगर सांगितल्याप्रमाणे a आणि c चं मल्टिप्लिकेशन करायचं. x स्क्वेअर चं कोएफिशिएंट काही नाही म्हणजे 1
c ची व्हॅल्यू -20 1 into -20 equal to -20 हा -20 आपल्याला स्प्लिट करायचं आहे इथं b ची व्हॅल्यू 1 b is equal to 1 असे दोन नंबर्स फाइंड करायचे की ज्या दोन नंबरचे ऍडिशन किंवा मल्टिप्लिकेशन ही 1 असेल आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन -20 असेल 5 4 जा 20 +5 into -4 plus minus multiplication minus येतं 5 into -4 is equal to -20 plus 5 minus 4 is equal to 1 हे मिळाले आपल्याला नंबर्स x square plus 5x minus 4x minus 20 is equal to 0 हा x जो आहे तो स्प्लिट केला 5x minus 4x plus x in आणि यांचं मल्टिप्लिकेशन -20 स्क्वेअर फॉर्म केली x square 5x मध्ये कॉमन x square मध्ये x कॉमन काढला राहिला x प्लस ॲज इट इज 5x मध्ये x काढला राहिले 5 -4x -20 x इथे x नाही इथं -4 कॉमन निघते पहिल्या टर्म मध्ये फक्त x कॉमन निघतो दुसऱ्या टर्म मध्ये नंबर्स कॉमन निघत असतो -4x मधनं 4 कॉमन काढला राहिला इथं x -4 ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं म्हणजे -20 मिळते प्लस x into x square x into 5 5x minus 4 into x minus 4x minus 4 into plus 5 minus 20 x plus 5 divided by x minus 4 is equal to 0 x minus 5 into x minus 4 is equal to 0 that means either x plus 5 is equal to 0 or x minus 4 is equal to 0 x plus 5 is equal to 0 means x is equal to plus इकडे त्यांना -5 x is equal to -4 इकडे त्यांना plus 3 therefore roots are x is equal to -5 or x is equal to 4 Now third example is 2y square plus 27y plus 13 is equal to 0. Value of a is 2, value of c is 13. So 2 into 13 is equal to 26. 13 to the 26. आपल्याला 27 लागतात. हा 27 स्प्लिट करायचा आहे. असे दोन नंबर यांचे ऍडिशन सबट्रॅक्शन 27 आणि मल्टिप्लिकेशन 26. 26 1 are 26, 26 plus 1 is equal to 27. Two y square, 27y are split 26y plus y plus 13 as it is. Here form 2y square 26y इथं y आहे इथं y आहे 2 आणि 26 च्या टेबल मध्ये 26 येतात हा 2y कंप्लीट कॉमन काढला आपण 2y स्क्वेअर मधनं 2y कॉमन काढला आणि इथं राहिला y 26y मधनं y 2y कॉमन काढलेला आहे इथं राहते फक्त 13 to 26 y as it is 2y into y is equal to 2y square y 13 इथं y नाही आणि 13 आणि y कॉमन कुठली टर्म याच्यामध्ये येत नाही आपण 1 कॉमन काढला हा y plus 13 and it is 1 into y is equal to y 1 into 13 is equal to 13 y plus 13 y plus 13 y plus 13 second 2y plus 1 is equal to 0 y plus 13 into 2y plus 1 is equal to 0 that means
5 plus 13 is equal to 0 or 2y plus 1 is equal to 0. Y plus 13 is equal to 0 means y is equal to minus 13 or 2y is equal to minus 1, y is equal to minus 1 upon 2. नीचे रूट देते roots are y is equal to minus 13 or y is equal to minus 1 upon n square is equal to 22n plus 15. So first we will convert this equation into its standard form. In square plus 22n will become minus 22n plus 15 will become minus 15 is equal to 0. Value of a is 5. Value of c is minus 15. Minus 15 times are minus 75. Minus 75 स्प्लिट करायचं आपल्याला 22 m मध्ये. So 25 3 are 75. आपल्याला minus 75 लागतं. इथं minus 25. Minus 25 3 are minus 25. Minus 25 plus 3 is equal to minus 22. 5m square minus 25m plus 3m minus 15 is equal to 0. 5m square minus 25m. 25 च्या टेबल मध्ये 5m square हे आहे. इथं कॉमन येईल 5m. 5m square मध्ये 5m दिला आणि फक्त m minus 5m into 5m square 5m into 5 25m 3m. इथं फक्त एक नंबर कॉमन घेतला तर तो नंबर येईल प्लस 3. 15 च्या टेबल मध्ये 3 आहे. इथं राहिला फक्त आपला m minus 5. 3 into 3m plus 3 into minus 5 is equal to minus 15. Is equal to 0. n minus 5 common divide. And here 5n plus 3 is equal to 0. n minus 5 into 5n plus 3 is equal to 0. That means n minus 5 is equal to 0 or 5n plus 3 is equal to 0. m minus 5 is equal to 0 means n is equal to 5. 5m is equal to minus 3. n is equal to minus 3 upon 5. So the roots are n is equal to 5. Roots are n is equal to 5 or n is equal to minus 3 upon 5. This is question. Now we will solve question number 5, that is 2x square minus 2x plus 1 upon 2 is equal to 0. To solve such type of question like as 1 upon 2, that means any factor which is in the form of numerator and denominator,
we have to multiply the value of denominator to each term. म्हणजे ज्यावेळी आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या टाइपचे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपल्याला दिले जातात त्यावेळेस त्याचा जो डिनॉमिनेटर जो असेल तो डिनॉमिनेटर कॅन्सल करण्यासाठी डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू जी असेल त्या व्हॅल्यूना या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचे. Multiply 2 to each term. So 2 into 2x square minus 2 into 2x plus 2 into 1 upon 2 is equal to 2 into 0. प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय केले. 2 2s are 4x square minus 2 2s are 4x. 2 2 will get cancelled. Plus 1 is equal to 2 into 0 is 0. Now this equation is in the form of is in the standard form of a quadratic equation. Now here value of a is 4, value of c is 1, 4 1s are 4. हे चार चे आपल्याला फॅक्टर्स काढायचे. असे फॅक्टर्स की त्यांचं मल्टिप्लिकेशन 4 आहे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -4 येईल. So the factors are -2 into -2. -2 into -2 is +4. -2 plus -2 is equal to -4x. 4x square -2x -2x plus 1 is equal to 0. 4x square and -2x. It is common. -2x is 2x कॉमन करायला आपण 4 मध्ये 4 पैकी तर 2 आला 2 शिल्लक राहिला x स्क्वेअर पैकी x आला x शिल्लक राहिला 2x into 2x is equal to 4x square minus 2x आणि 2x हा पूर्ण एक आलेला तिथं 1 आहे इथं 2 आणि 1 याच्यामध्ये कॉमन फक्त 1 आहे ज्यावेळेस निगेटिव्ह साइन असेल त्यावेळेस कॉमन काढताना आपण निगेटिव्ह साइनच घेत असतो 1 इथनं याच्यातनं 1 कॉमन काढलेलं आहे म्हणजे फक्त हा 2x राहील -1 into 2x is equal to -2x -1 -1 into -1 is equal to +1 2x -1 2x -1 हे दोन्ही कॉमन फॅक्टर आले 2x -1 and half factor 2x minus 1. 2x minus 1 into 2x minus 1 is equal to 0. That means 2x minus 1 is equal to 0 or 2x minus 1 is equal to 0. दोन्ही पैकी एक तर 0 असेल किंवा दोन्ही 0 असेल. Two x is equal to 1. Therefore, x is equal to 1 upon 2. 2x is equal to 1. X is equal to 1 upon 2. Therefore, the roots are x is equal to 1 upon 2 or x is equal to 1 upon 2. ये दोनों रूट जो है तेजी सेम है. Now we'll solve question number 6. x minus 2 upon x is equal to 1. First we will convert this equation into a standard form. Ax square plus bx plus c is equal to 1. So 6x minus 2 upon x minus 1 is equal to 0. The denominator x आलेला आहे. Previous example मध्ये
डिनॉमिनेटर 2 होता, 2 ने मल्टिप्लाय केलं, इथे x आलेला आहे, मग या x ने प्रत्येक टर्म आपण मल्टिप्लाय करू. Multiply x to each term. This 6x into x minus 2 upon x into x minus 1 into x is equal to 0 into x. 6x into x, 6x square, x will get cancelled, minus 2, minus 1 into x is minus x is equal to 0. 6x square minus x minus 2 is equal to 0. Value of a is 6, value of c is minus 2. 6 into minus 2 is minus 12. आपल्याला इथं 1 लागतो. Value of b is 1. So the factors are minus 4 into 3. Minus 4 plus 3 is equal to minus 1. Minus 4 3s are minus 12. 6x square. इथं आता minus 4x असं न लिहिता त्यावर 3x लिहितो. म्हणजे 3 आणि 6 याच्यातून कॉमन काढता येईल आपल्याला. So I write here plus 3x minus 4x. 3x plus 3x minus 4x is also minus x. Now I will use 3 into minus 4. Now 3 ने बदल दिया. Minus 4x minus 2 is equal to 0. 6x square 3x. याच्यातून आपल्याला 3x जो आहे तो कॉमन काढता येईल. 3x आला याच्यातून हा राहील 2x plus 1 minus 4x minus 2 2 and 4 so exchange with 2 is minus 2 minus 4x मधला 2 घेतला आपण इथे राहिला 2x minus 2 into minus 2x is equal to minus 4x plus 1 minus 2 into plus 1 is equal to minus 2 is equal to 0. 2x plus 1 2x plus 1 2x plus 1 3x minus 2 is equal to 0. That means 2x plus 1 is equal to 0 or 3x minus 2 is equal to 0. 2x plus 1 is equal to 0 or 3x minus 2 is equal to 0. 2x is equal to 1, x is equal to 1 upon 2. 3x is equal to 2, x is equal to 2 upon 3. So the rules are x is equal to 1 upon 2 or x is equal to 2 upon 3. Now the next question is in the form of activity, but instead of activity we will solve all the questions. Question number 7, and the equation is given as root 2x square plus 7x plus 5 root 2. 5 root 2 is equal to 0. We have given this question in the form of activity, but we will solve whole question. Then you can write the values of filling the blanks given in the notebook. Now here value of a is root 2, value of b is 7, value of c is 5 root 2.
Now here first we will multiply a into c. That means root 2 into 5 root 2. Root 2 into 5 root 2. Root 2 into root 2. Root 2 into root 2 is 2 into 5. 2 5s are 10. Now we will call here 7x. 7x means 5 2s are 10. 5 plus 2 is 7x. So we write here root 2 x square plus, so instead of 5 2 we can write 2 5. 2 5s are 10. 2 plus 5 7. 2x plus 5x plus 5 root 2 is equal to 0. आता याच्यामध्ये रूट 2 इथं रूट 2x स्क्वेअर इथं 2x आहे, इथं 5x आहे, इथं 5 रूट 2 आहे. आता याच्यामध्ये कॉमन असं काही नाही. आता कॉमन आणण्यासाठी आपल्याला हा 2 जो आहे या 2 ला आपल्याला रूट मध्ये कन्वर्ट करायचं किंवा ते लिहिता येतं. ते कसं लिहिता येईल की हा 2 जो आहे हा 2 this 2 is equal to root 2 into root 2. 2 is equal to root 2 into root 2. Root 2 into root 2 is 2. Root 2 into root 2, that means root 4. Root 4 is nothing but root 2. हा root 2 जो आहे त्यालाच आपण root 2 into root 2 असं लिहिता येईल. root 2 चा स्क्वेअर हा 2 असतो. root 2 into root 2 is root 4 and value of root 2 is 2. हा 2 ऐवजी आपण root 2 into root 2 असं लिहिता येईल. या 2x ऐवजी आपण root 2x आणि root 2x असं लिहू. root 2x square plus root 2 into root 2x plus 5x plus 5 root 2 is equal to 0. ग्रुप फॉर्म केली. आता या ग्रुप मध्ये आपल्याला रूट 2x आणि रूट 2x हा कॉमन काढता येईल. या रूट 2x स्क्वेअर मधनं रूट 2x कॉमन काढला तर खाली राहिला x प्लस त्याच्यातनं रूट 2x कॉमन काढले इथं राहिला फक्त x प्लस रूट 2. आता याच्यातनं इथं 5x आहे 5 रूट 2 आहे. 5 आपल्याला इथं कॉमन करते. 5x मधनं 5 कॉमन काढलं म्हणजे राहिले इथे x. 5 रूट 2 5 रूट 2 मधनं 5 कॉमन काढलं म्हणजे राहिला फक्त रूट 2. x प्लस रूट 2 x प्लस रूट 2 कॉमन निघते. आता राहिला रूट 2x plus 5 is equal to 0. X plus root 2 into root 2x plus 5 is equal to 0. That means x plus root 2 is equal to 0 or root 2x plus 5 is equal to 0. x is equal to root 2 plus इकडे येताना minus root 2 होईल. x is equal to minus root 2 or root 2x is equal to minus 5. X is equal to 5 upon root 2. So the roots are x is equal to minus root 2 or x is equal to 5 upon root 2. Is equal to minus 5 upon root 2.
Now the question number 8. Three x square minus 2 root 6x plus 2 is equal to 0. Three x square minus 2 root 6x plus 2 is equal to 0. Now here value of a is 3, value of c is 2, 3 2s are 6. आणि आता या याची जी ऍडिशन जी आहे ती -2 रूट 6 लागते आपल्याला आणि मल्टिप्लिकेशन जे लागण्यासाठी रूट 6 लागेल. याचे जे फॅक्टर्स येतील -√6 into -√6. -√6 plus -√6 is equal to -2√6. याचा कोएफिशिएंट 1, याचा कोएफिशिएंट 1, कोएफिशिएंटचे ऍडिशन होईल 1 + 1 2 sin मायनस आणि √6 सो -2√6. याचं मल्टिप्लिकेशन -√6 into -√6 is equal to plus √36 and square root of plus √36 is equal to 6. 3x square minus √6 minus √6 x square minus √6x minus √6x plus 2 is equal to 0. आता इथं कॉमन काढण्यासारखे व्हॅल्यूज नाही. हा √6x आहे, त्या √6x ला परत आणखीन आपण कन्वर्ट करू शकतो √3x प्लस √2x into 2x. √6 जे आहे त्याचं कन्वर्जन दिलं √3x into √2x that is √6x किंवा √3 into √2 into x, √3 into √2 into x, √3 2s are √6 into x. इथे आपल्याला √6 ने कसं लिहिता येईल √3 into √2 into x plus 2 is equal to 0. आता याच्यातनं 3x स्क्वेअर आहे. हा 3x स्क्वेअर ला या 3 ला आपल्याला लिहिताना या 3 चे कन्वर्जन आपल्याला √3 मध्ये करता येईल. 3 ऐवजी हा जो नंबर जो आहे ना अगोदर सांगितल्याप्रमाणे 3 can be written as √3 into √3. 3 is equal to √3 into √3. √3 into √3 is √9 and value of √9 is 3. So instead of this 3x square we write it as √3x into √3x minus √3 into √2 into x. हे कन्वर्जन आपल्याला करता आलं की या टाइपचे रूटचे एक्झाम्पल सॉल्व करणं अगदी इझी झालं. सो हियर √3 into √2 into x plus 2 is equal to 0. आता याच्यात आपल्याला कॉमन काढता येईल √3x इथं √3 आहे आणि x पण आहे आपल्याला. याच्यातून हा √3x जो आहे
हा कॉमन काढला, रूट 3x कॉमन काढल्यानंतर याच्यातलं शिल्लक राहिला फक्त रूट 3x. याच्यातला हा रूट 3 आणि हा x कॉमन काढलेला आहे, मायनस हा रूट 2 मायनस हा रूट 3 आहे, रूट 2 आहे, x आहे आणि इथं 2 आहे, कॉमन काढण्यासारखं काही नाही. परत आपण हा 2 जो आहे या 2 ला रूट 2 इंटू रूट 2 असं लिहिता येईल आपल्याला. तर या स्टेप मध्ये आपण लिहू हा 2 जो आहे रूट 2 इंटू रूट 2 इज इक्वल टू 0. हा रूट 2 आणि रूट 2 आपल्याला कॉमन काढते, हा रूट 2 कॉमन निघाला. रूट 3 हा रूट 2 निघाला, फक्त काय राहिला आता रूट 3 आणि x, रूट 3x. याच्यातनं रूट 2 जो आहे रूट 2 आपण कॉमन काढलेली, शिल्लक राहिला फक्त हा रूट 2. आपल्याला इथं प्लस लागतात, इथे मायनस येते, मायनस मायनस प्लस होतील. हा 2 जो आहे तर 2 ला आपण रूट 2 इंटू रूट 2 लिहिला. 3x स्क्वेअर जो आहे त्याला रूट 3x इंटू रूट 3x लिहिलं. रूट 6x जो होता तो रूट 6x ऐवजी रूट 3 इंटू रूट 2 इंटू x लिहिला. हे चेंजेस जर लक्षात आले, I repeat again, root 6 is written as root 3 into root 2 into x. Then 3x square is written as root 3x into root 3x. Then 2 is also written as root 2 into root 2. Root 3x minus root 2. आणि इथं राहिलेला हा root 3x minus root 2 is equal to 0. Root 3x minus root 2 into root 3x minus root 2 is equal to 0. That means root 3x minus root 2 is equal to 0 or root 3x minus root 2 is equal to 0. To 0 or root 3x is equal to root 2, x is equal to root 2 upon root 3. Root 3x is equal to root 2, x is equal to root 2 upon root 3. So the roots are x is equal to root 2 upon root 3 or x is equal to root 2 upon root 3. Carefully observe this example. हे दिसताना फक्त थोडं डिफिकल्ट वाटतंय, पण एकदा रूट्सच्या व्हॅल्यू कशा लिहायच्या ते जर आपल्याला समजलं तर आपल्याला हे एक्झाम्पल सहजसहजी समजू शकतं. फार डिफिकल्ट असं काही एक्झाम्पल हे नाही. नाव विल सॉल्व क्वेश्चन नंबर 9. n 2n in bracket n minus 24 is equal to 50. तर ब्रॅकेटचे बाहेर एक फॅक्टर, आतमध्ये फॅक्टर्स काय आपल्याला दिलेले अशा टाइपच्या एक्झाम्पल मध्ये सर्वात अगोदर आपण हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. हे इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करू आणि मग त्यानंतर सोडवू. 2n into m is equal to 2n square minus 24 2s are 48n is equal to 50. 2n square minus 48n minus 50 is equal to 0. A ची व्हॅल्यू 2, C ची व्हॅल्यू minus 50.
मायनस 100 मायनस 100 असे दोन नंबर ज्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 100 लागेल आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 48 लागेल. 2 into 50 100 आपल्याला मायनस लागतं त्याच्यामध्ये आणि इथे साइन 48 लागतं. मोठ्या नंबरला साइन आपण -50. 2 into -50 is equal to -100. 2 आणि -50 is equal to -48. 2m square plus 2m minus 50m minus 50 is equal to 0. 2m minus 50m is equal to -48. 2m square 2m. 2m will be common value. 2m square मध्ये 2m लिहितो हा 1 येईल. इथं m येईल. प्लस 2m पूर्ण आपण कॉमन करू देतो. n प्लस 1. इथं 50 इथं 50. -50 कॉमन काढला. -50 मधनं 50 कॉमन काढला म्हणजे m राहिला आणि हा प्लस 1. माइनस प्लस माइनस -50 into m -50m -50 into +1 -50 m plus 1 m plus 1 m plus 1 and high 2m minus 50 is equal to 0. m plus 1 into 2m minus 50 is equal to 0. That means m plus 1 is equal to 0 or 2m minus 50 is equal to 0. m is equal to -1, 2m is equal to 50, m is equal to 50 upon 2, m is equal to 25. That means the root are -1 and 25. Now the next question, question number 10. m square the question number 10. 25m square is equal to 9. 25m square is equal to 9. Now again we have to convert this equation into a standard form. So 25m square minus 9 is equal to 0. A ची व्हॅल्यू आहे, C ची व्हॅल्यू आहे, B ची व्हॅल्यू काही इथं नाहीये. While solving such type of examples, we have to use the expansion formula of a square minus b square or a plus b bracket square. Now in this case we are using the formula a square minus b square. So the formula of a square minus b square is equal to a plus b, a minus b. So 25m square can be written as 5m square minus 3 square is equal to 0. Now we can use the formula a square minus b square. So a square minus b square is equal to a plus b, a minus b. So by using a square minus b square is equal to a plus b, a minus b. 5m plus 3 and 5m minus 3 is equal to 0. 5m plus 3 into 5m minus 3 is equal to 0. That means 5m plus 3 is equal to 0 or 5m minus 3 is equal to 0. 5m plus 3 is equal to 0 or 5m minus 3 is equal to 0. 5m is equal to plus 3 will become minus 3. M is equal to minus 3 upon 5. 5m is equal to 3.
m is equal to 3 upon 5. So the values are, or the roots are, m is equal to minus 3 upon 5 or 3 upon 5. Now question number 11. Seven m square is equal to 21m. Now we transfer this 21 to left hand side. So 7m square minus 21m is equal to 0. मागच्या एक्झाम्पल मध्ये a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय होता. आता इथं 7 आणि 21 हे काही स्क्वेअर नंबर्स नाही. सो इन दिस केस we can't use formula a square minus b square, but we can take a common value. 7 आणि 21 मध्ये 7 कॉमन काढता येईल आपल्याला. 7m जर आपण कॉमन काढला 7m स्क्वेअर मधनं m राहतील मायनस इथं 21 मधनं 3 राहतील इज इक्वल टू 0. 7m into m is equal to 7m square. 7m into 3 is equal to 21m. 7m into m minus 3 is equal to 0. That means 7m is equal to 0 or m minus 3 is equal to 0. So m is equal to 0 upon 7 means 0, or m is equal to minus 3 will become plus 3. So the roots are 0 or 3. Now last question from this practice set. M square minus 11 is equal to 0. Now here m square minus 11 याच्यामध्ये स्क्वेअर व्हॅल्यूज नाही. कॉमन काढण्यासाठी तर 1 कॉमन निघाल. मग जरी स्क्वेअर नंबर नसेल हा 11 तरी आपण लास्ट टाइम पाहिलं 11 कॅन बी रिटन ॲज √11 into √11. √11 into √11 is equal to 11. सो जरी 11 हा स्क्वेअर नंबर नसेल तर आपण त्याला √11 चा स्क्वेअर असं त्याला ठेवू शकतो. √11 चा स्क्वेअर हा 11 येतो. m स्क्वेअर minus √11 square is equal to 0. Now use the formula a square minus b square. A square minus b square is equal to a plus b, a minus b. So m square minus √11 square is equal to m plus √11 or m minus √11 is equal to 0. m plus √11 into m minus √11 is equal to 0. That means m plus √11 is equal to 0 or m minus √11 is equal to 0. m plus √11 is equal to 0 means m is equal to minus √11 or m is equal to √11. That means the roots are m is equal to minus √11 or m is equal to √11. In this way, we have solved all the examples given in practice set 2.2. सगळे examples या मध्ये व्यवस्थित लिहा. आणि जर त्याच्यामध्ये काही डिफिकल्ट पार्ट वगैरे जर वाटत असेल, समजलेलं नसेल तर तुम्ही ती डिफिकल्टी ग्रुपवर विचारू शकता. आणि ठरल्याप्रमाणे फ्रायडेला जी गुगल मीटिंग होईल त्या मीटिंग मध्ये तुम्ही तुमची शंका विचारू शकता. थँक्यू.